हॅलो विद्यार्थी मित्रांनो, पारक स्टडी प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या स्कॉलरशिप एक्झाम 2026 या व्हिडिओ सीरीजचा हा व्हिडिओ नंबर 3 आहे, ज्यामध्ये आपण संख्याज्ञान या टॉपिकचा पार्ट 3 करणार आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर कोणत्या विद्यार्थ्यांनी पहिले 2 व्हिडिओ पाहिले नसतील, तर त्यांनी अगोदर ते व्हिडिओ रेफर करा, त्यानंतर हा व्हिडिओ पाहायचा आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुमच्यासमोर क्वेश्चन येईल, तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे, त्या क्वेश्चनचं आन्सर काढायचं आहे आणि त्यानंतर मी सॉल्व्ह करून दिलेले आन्सर तुमचे चेकआउट करायचे. जर तुम्ही असं कराल तर तुम्हाला याचा मॅक्झिमम फायदा होईल, जेणेकरून तुम्हाला तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये छान परफॉर्म करता येईल. त्याला मग वेळ न घालवता आपण आजच्या सेशनला सुरुवात करूयात. मित्रांनो, हा आहे तुमचा क्वेश्चन नंबर 1. तुम्हाला काही अंक दिलेत, त्यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून 6 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करायची आहे मित्रांनो. तर पहिल्यांदा 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करू आपण. 9, 7, 5, 3, 1, 0 ही माझी 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे. पण ही माझी विषम संख्या नाहीये. मला विषम संख्या तयार करायचं आहे. त्यामुळे मी इथं या दोघांना रिप्लेस करतो. स्वाईप करतो. 0, 1 ही माझी 6 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या झाली. 9,75,301. 9,75,301 आन्सर ऑप्शन नंबर 3. मित्रांनो, पुढचा क्वेश्चन आहे, ज्या क्वेश्चनमध्ये आपल्याला उतरता क्रम लिहायचा आहे दिलेल्या संख्येचा. त्यामध्ये दुसरा आणि चौथ्या संख्येतला फरक काढायचा आहे. त्यानंतर त्या आलेल्या फरकामध्ये दशक स्थानचा कोणता अंक आहे ते पाहायचं आहे. तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा याला उतरत्या क्रमाने लावूयात. तर पहिली संख्या येईल माझी 41,260. दुसरी संख्या येईल 41,238. तिसरी येईल 41,237. चौथी येईल 40,273. हा माझा झाला उतरता क्रम. यामध्ये दुसरी संख्या ही आहे आणि चौथी संख्या ही आहे. या दोघातला फरक मला काढायचा आहे मित्रांनो. उतरत्या क्रमाने शेवटून येणार मित्रांनो, सॉरी, शेवटून येणारा दुसरा हा आहे. शेवटून येणारा दुसरा आपला 41,237 आहे आणि शेवटून येणारा चौथा असेल आपला 41,260. तर या दोघांमधला आपल्याला फरक काढायचा आहे मित्रांनो. तर त्याच्यातला फरक येईल 41,260 आणि 41,237. यांच्यातला फरक काढूयात आपण. यांच्यातला फरक येतो 7 आणि किती 10, 7 आणि 3 10, हातचा लेख 2 0 0 0 23. 23 या संख्येला दशक स्थानचा अंक आहे मित्रांनो 2. तर मित्रांनो, याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 3. चला पुढचा क्वेश्चन पाहूयात मित्रांनो. 21 ने विभाज्य असलेल्या समसंख्या चढत्या क्रमाने लावायचीत आणि चौथ्या स्थानावर येणाऱ्या समसंख्या कोणती ते ओळखायचंय. तर 41 चा पाडा यायला पाहिजे फक्त. तिथं आपण ही माझी पहिली संख्या असेल, समसंख्या पाहायचं आपल्याला. दुसरी समसंख्या असेल गुणिले 4. तिसरी समसंख्या असेल 41 गुणिले 6. चौथी समसंख्या असेल 41 गुणिले 8. तर मला चौथी समसंख्या काढायची आहे, त्यामुळे मी 41 गुणिले 8 करण. 8 8 चोक 32, 328. आन्सर ऑप्शन नंबर 1. मित्रांनो, पुढचा क्वेश्चन आहे 169 हे अंक कोणत्याही स्थानी असलेल्या 1 अंकी व 2 अंकी एकूण वर्ग संख्या किती. तर मित्रांनो, आपल्याला ज्यावेळेस स्कॉलरशिप एक्झामची तयारी करतोय किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, तर आपल्याला 1 ते 30 पर्यंतचे वर्ग हे तोंडपाठ असायला पाहिजेत. तसेच वर्गमूळ तोंडपाठ असायला पाहिजेत. तर आपल्याला 1 अंकी आणि 2 अंकी वर्गसंख्या विचारल्या आहेत. तर माझा 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100 येतो. ती 3 अंकी संख्या होईल, त्यामुळे आपण त्याला इग्नोर करूयात. तर यामध्ये 1, 6 आणि 9 हे अंक कुठे कुठे आले ते पाहायचंय. इथे 1 आलंय, इथं 9 आलंय, इथं 6 आणि 1 आलंय, इथं काहीच नाहीये, इथं 6 आलंय, इथं 9 आलंय, इथं 6 आलेली संख्या आहे, इथं 1 आलेली संख्या आहे. म्हणजेच अशी किती संख्या झाली मित्रांनो? 1 2 3 4 5 6 7. तर माझं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 3 7. चला पाहूयात पुढचा क्वेश्चन. तुम्हाला काही सेट ऑफ नंबर्स दिलेत, त्यामध्ये तुम्हाला कोणत्या संख्या नॉट कम्प्लिटली डिव्हिजिबल म्हणजेच 2 ने निशेष भाग जात नाही म्हणले मित्रांनो. क्वेश्चन नीट वाचायला पाहिजे आपल्याला. तर 2 ने निशेष भाग न जाणाऱ्या संख्या किती आहेत विचारलंय. तर मित्रांनो, तुम्हाला डिव्हिजिबिलिटी रूल्स
ह्या गोष्टी माहीत असायला पाहिजे. म्हणजेच कसोट्या, 2ची कसोटी काय, 3ची कसोटी काय, 4ची कसोटी काय, 8ची कसोटी काय, 9ची काय, 11ची काय, 5ची काय, 10ची काय, ह्या कसोट्या तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. तर ते तुम्हाला 2ची कसोटी विचारली आहे. 2ची कसोटी काय आहे मित्रांनो, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 म्हणजेच काय 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही अंक असतो कुठे एकक स्थानी म्हणजेच युनिट प्लेसला, तर त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो. तर इथं आहे, याला भाग जाईल, याला भाग जाईल आणि याला भाग जाईल, याला जाईल, याला जाईल, याला जाईल. कोणत्या दोन संख्याला जाणार नाहीये, 131ला नाही जाणार आणि 245ला नाही जाणार. त्यामुळे अशा दोन संख्या आहेत ज्यांना 2ने निशेष भाग जाणार नाही. त्यामुळे आन्सर ऑप्शन नंबर 3 येतं. पुढचा क्वेश्चन पाहूयात मित्रांनो. 26,500 या संख्येतून कोणती संख्या वजा केल्या सर्वात लहानात लहान 4 अंकी समसंख्या. तर मित्रांनो 4 अंकी लहानात लहान समसंख्या कोणती, तर ती असेल 1000. तर मला माझं 1000 उत्तर यायला पाहिजे. कशातनं वजा केल्यानंतर 26,500. 26,500 म्हणजेच 25,750. तर बघूयात कोणती संख्या वजा करायला पाहिजे. तर 25,750 मधनं 1000 मायनस करू, 24,750 म्हणजेच काय 24,750 जर मी 25,750 मधनं मायनस केलं तर मला 4 अंकी लहानात लहान समसंख्या भेटून जाईल. त्यामुळे माझं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 2. 24,750 मला वजा करायला लागेल. मित्रांनो पुढचा क्वेश्चन घेऊयात. 10 ते 100 मध्ये येणाऱ्या मूळ संख्याच्या एकक स्थानी पुढीलपैकी कोणता अंक येणार नाही. कोणता अंक येणार नाही मित्रांनो हे विचारलंय. तर मित्रांनो मूळ संख्या असतील तर एकक स्थानी 2 नसायला पाहिजे, 4 नसायला पाहिजे आणि 5 नसायला पाहिजे. तर याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 3. तर पुढची संख्या आपल्याला पुढच्या क्वेश्चनमध्ये 7,07,707 ही संख्या लिहायची आहे. 7,07,707. तर उत्तर कुठे येतं 707, 707, 707, 707 आन्सर ऑप्शन नंबर 3. मित्रांनो पुढचा क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये इंटरनॅशनल नंबर सिस्टममध्ये तुम्हाला संख्या कशी लिहायची आहे. 22,500. 22,500 म्हणजे 22,250. 22,500 आपण याला असं लिहितो. तर ते असं पण लिहित नाही, आपण असं पण लिहित नाही. ह्याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 4. 22,250. 150 नाहीये, 22,250 असायला पाहिजे. तर आन्सर ऑप्शन नंबर 4. मित्रांनो पुढचा क्वेश्चन पाहूयात. परत तुम्हाला काही संख्या दिलेल्या आहेत, त्यांचा उतरता क्रम लावायचा आहे. त्यात पहिली संख्या आणि उजवीकडून तिसरी संख्या या संख्येची बेरीज करायची आहे. चला आपण पहिल्यांदा उतरता क्रम लावूयात. 78,531, त्याच्यानंतर 78,351, त्याच्यानंतर 78,312, त्यानंतर 78,135 या माझ्या उतरता क्रम झाला. त्याच्यातील पहिली संख्या आणि उजवीकडून तिसरी संख्या ही पहिली संख्या झाली आणि उजवीकडून तिसरी संख्या ही झाली. तर या दोघांची बेरीज करायचं आहे. 78,531 आणि 78,351 या दोघांची बेरीज करू. तर येतं 1,56,882. 1,56,882 आन्सर ऑप्शन नंबर 1. मित्रांनो पुढचा क्वेश्चन आहे परत डिव्हिजिबिलिटी रूलवरती. तुम्हाला 3ची कसोटी यायला पाहिजे. 3ची डिव्हिजिबिलिटी रूल यायला पाहिजे. तर मला सांगा 3ची डिव्हिजिबिलिटी रूल काय. अशा संख्या ज्या संख्येतील अंकांची बेरीज 3च्या पटीत येते. त्यामुळे मला इथं 4 संख्या दिलेल्या आहेत. 4 संख्येतील अंकाची बेरीज मी करतो. पहिल्या संख्येतील अंकाची बेरीज येते 5 आणि 7 12 आणि 5 17 आणि 3 20. दुसऱ्यामध्ये येते 1 आणि 7 8 आणि 3 11 आणि 3 14. तिसऱ्यामध्ये येते 2 आणि 3 5 आणि 5 10 आणि 2 12 आणि चौथ्यामध्ये येते 9 आणि 8 17 आणि 5 22 आणि 1 23. तर इथे मित्रांनो इथं 12 या संख्येला 3ने निशेष भाग जातो. त्यामुळे माझं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 3. मित्रांनो पुढचा क्वेश्चन आहे प्रणवला फ्लॅट खरेदी करायचा आहे. फ्लॅटची किंमत आहे मित्रांनो 24,17,300 आणि त्याच्याजवळ रक्कम आहे 7,12,300. तर त्याला बँकेतनं कर्ज काढायचं आहे. म्हणजे तो बँकेतनं उर्वरित रकमेचंच कर्ज काढेल. म्हणजेच काय त्याच्याकडे 7,12,300 आहेत, त्याला 24,17,300 पाहिजेत. मग वरती उरलेली संख्या कोणती, त्या दोघांची वजाबाकी करा. तर वजाबाकी येते आपली 7 म्हणजे 17,05,000. 17,05,000 एवढी रक्कम त्याला लागणार आहे. मित्रांनो 17,05,000 रक्कम त्याला लागेल. एवढ्याचं तो बँकेतनं कर्ज काढेल. आन्सर ऑप्शन नंबर 1. चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. 2,13,032 शतक 38 दशक 13 एकक या संख्येची तुम्हाला बेरीज करायचं आहे. मी पहिल्यांदा संख्या व्यवस्थित लिहितो, चुका व्हायला नकोत. 2 लक्ष मी असं लिहितो 13,000
त्यानंतर 72 शतक. मित्रांनो 72 शतक म्हणजे 72 वरती 2 शून्य द्यायचं, म्हणजेच काय 7200. 7200. 38 दशक म्हणजे 38 वरती 1 शून्य द्या. 380 आणि 13 युनिट्स म्हणजे 13ला 13 असं लिहू. या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायचंय. 3, 9, 5, 10ला 0 हातचाला 1, 2, 2. मित्रांनो 2,20,593. 2,20,593 आन्सर ऑप्शन नंबर 1 येतं मित्रांनो. पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो 8,712. 8,712 मध्ये आपल्याला 13,500 मिसळायचे. 13,500 म्हणजे 12,750. 12,750 आपल्याला त्यामध्ये ऍड करायचंय 8,712 मध्ये. त्याचं उत्तर येतं 14ला 4 हातचाला 1, 11ला 1 हातचाला 1, 2. 21,442 आन्सर ऑप्शन नंबर 1. 21,442. मित्रांनो हा परत क्वेश्चन रिपीट होतोय. 2 टेन्स, 2 दशक म्हणजे 2 वरती 1 शून्य दिलं. 3 एकक म्हणजे 3ला 3. 5 शतांश म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, 5 शतक जर म्हणलं तर तुम्ही 5 वरती 2 शून्य लावा. पण 5 जर शतांश म्हणलं तर तुम्ही 5ला 100 भागा. इथं काय करतोय मी आपण 5ला 100 गुणतोय. इथं शतांश मध्ये 5ला 100 भागायचं म्हणजे 0.05. तसंच म्हणजेच काय येईल इथं 0.05. तसंच तुम्हाला म्हणले 8 दशांश. मित्रांनो 8 दशक जर म्हणलं तर 8ला 10 गुणायचं आणि 8 जर दशांश म्हणलं तर 8ला 10 भागायचं म्हणजेच काय येईल 0.8. इथं काय येईल 0.8. या सगळ्यांची तुम्ही जर बेरीज केली मित्रांनो तर तुमचं उत्तर येतं 23.85. 23.85 आन्सर ऑप्शन नंबर 4. 23.85. चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. काही डिजिट्स तुम्हाला दिलेत, ते प्रत्येकी अंक एकदाच वापरून किमान एकदा ऍटलिस्ट म्हणलंय एकदा वापरून 6 अंकी लहानात लहान विषम संख्या तयार करायचे. तर खूप छान क्वेश्चन आहे. आतापर्यंतच्या क्वेश्चन मधला हा हायलाइट क्वेश्चन आपण म्हणू शकतो. केली असता एकक आणि शतक संख्या अंकाचा गुणाकार विचारलाय. तुम्हाला पहिल्यांदा लहानात लहान संख्या तयार करायची आहे. माझ्याकडे अंक आहेत 5, मला तयार करायचंय 6 अंकी. त्यामुळे जो अंक लहान आहे त्याला रिपीट करूयात. तर लहान अंकी संख्या तयार करतो मी 6 अंकी. 2, 0, 0, 3, 5, 8. ही माझी 6 अंकी लहानात लहान संख्या झाली. पण ही माझी विषम संख्या नाही झाली मित्रांनो. मला इथं विषम संख्या करायचंय. त्यामुळे मी इथं थोडंसं स्वाईप करतो. 2, 0, 0, 3, 8, 5. ही माझी आता विषम संख्या झाली. या संख्येतील एकक स्थानचा अंक आहे 5 आणि शतक संख्येचा अंक आहे 3. 5 गुणिले 3 या दोघांचा गुणाकार येतं 5 त्रिक 15. आन्सर ऑप्शन नंबर 3. मित्रांनो पुढचा क्वेश्चन आहे. तुम्हाला काही गोष्टी माहिती असायला पाहिजे मित्रांनो. मूळ संख्या काय, सहमूळ संख्या काय, या काही डेफिनेशन तुम्हाला तोंडपाठ असायला पाहिजेत. 2 सहमूळ संख्याच्या सामायिक अवयवाची दुप्पट काय असते? तर मित्रांनो लक्षात घ्या, स्क्रो प्राइम्स किंवा सहमूळ संख्या यामध्ये कॉमन फॅक्टर सामायिक अवयव हा 1 असतो. सामायिक अवयव हा 1 होतो. एक्झाम्पलसाठी घ्या 3 आणि 4. 3 आणि 4 मध्ये काय सामायिक अवयव काय आहे मित्रांनो 1 आहे. त्या 1 ची दुप्पट काय येते मित्रांनो? 1 ची दुप्पट येते 2. आन्सर ऑप्शन नंबर 2. मित्रांनो हे झाले आपले क्वेश्चन्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय. तसंच आतापर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण असे नवीन नवीन व्हिडिओज आले तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल. अशा नवीन नवीन व्हिडिओचा एकच प्लॅटफॉर्म म्हणजे पारक स्टडी प्लॅटफॉर्म. कारण इथे होईल तुमची खरी पारक. थँक्यू.